डेस्कटॉपवर सॉफ्टवेअर आहे का बिझनेस ERP, ओके ते ओपन करा. ते आपलं बिलिंग सॉफ्टवेअर आहे. कंटिन्यू बटनला क्लिक करा. ओके, तर इथे तुमचे सुपर बाजारचं नाव येईल. ठीक आहे. ओके, एंटर मारा किंवा डबल क्लिक करा, कसंही करा. ओके, लॉग इन करा. युजर आयडी पासवर्ड सेम आहे 1 ओके, ते लॉग इन केला की विंडो आली. ओके, उजवीकडे सगळी शॉर्टकट्स बटन आहेत बघा. सेल, परचेस, आयटम्स. परचेसला या. हा, ओके, न्यू बटनला क्लिक करा. वरती समोर आहे बघा न्यू. ओकेच्या बाजूला हे का समोर मोठं बटन आहे. ओके, न्यू. ओके ओके हा, ओके. आता पहिल्या डेट वर कर्सर थांबलाय बघा. ओके हा, इथे डेट टाकायची, बिलाची डेट. ओके डेट पासून सुरू. बरोबर, एंटर मारा. एंटर. आता इथे पार्टी नेम विचारतो ना, नवीन ऍड करण्यासाठी ग्रीन कलरचं प्लस बटन आहे बघा समोर, त्याला क्लिक करा. ग्रीन कलर. ओके हा, ते घेत नाही. F3 बटन दाबा, शॉर्टकट F3. फंक्शन प्लस नाही, नुसतं F3. हो, आता लॅपटॉप असतं तर फंक्शन दाबावं लागलं असतं. नॉर्मल कीबोर्ड. आता इथे पार्टीचं नाव टाका, त्या दिल्यावर जसं आहे तसं. इथे एकदा ते पार्टी ऍड करून घ्यायची तुमच्या आहेत तेवढ्या. ओके ओके, एंटर एंटर मारा त्याचं. बाकी फिल करायचं. अच्छा, एक मिनिट. आता इथे तुम्ही मॅन्युअली क्लिक केलं तर ऑटोमॅटिक घेतं ते बघा. ओके एंटर. इथे ऍड्रेस मध्ये त्यांच्या गावाचं नाव टाका, कोणते, कोल्हापूर, पुणे, मुंबई का असेल ते. बस बस, बाकी काय GST नंबर वगैरे असेल तर ऑप्शनल टाकायचा. त्याच्या समोरच बघा GST नंबर वगैरे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. म्हणजे पार्टीच हो, हे सगळे डिटेल्स समोर पाहिजे. हो, ओके, बस सेव्ह बटनला क्लिक करा. वरती पार्टीचे जे जे डिटेल्स असतील ते सगळे आपण बरोबर सर. हो, सेव्ह बटनला क्लिक करा. हे सगळं फिल झालं की सेव्ह करू. येस, ते पार्टी लिस्ट मध्ये ऍड झाले बघा. इथे रिफ्रेश वगैरे काय करावं? नाही, एकदा बॅक स्पेस मारा. तिथे क्लिक करा वरती वगैरे. हा हा, ओके आले. ओके, आले बघा. सिलेक्ट करा, त्याला एंटर मारा. बस, एंटर मारा. ओके, इथे त्या पार्टीचा इनवॉइस नंबर टाका, बिल नंबर. ओके बस, एंटर एंटर मारू द्या पुढे. एंटर. डेट वगैरे काय द्यायचं? काय गरज नाही, एंटर एंटर मारू द्या. एंटर एंटर मारू द्या. म्हणजे हे टाकू शकतो आपण. हो, ऑप्शनल आहे. जे काही जे आलंय ते. बरोबर. आता इथे आलो ना, इथे बारकोड किंवा आयटमचे तिथे थांबलोय बघा. तिथे प्रोडक्ट स्कॅन मारायचं. पहिला प्रोडक्ट कोणता आहे तो? नाही. ओके, घ्या प्रोडक्ट. आता हा जोडलेला आहे आणि आता मी इथे चेकिंग करूया. ओके आता नाही झालं नाहीये. ओके, तिथे बघा ऑटोमॅटिक लोड झाला. आला ओके आला. बरोबर. त्याच्यात बरेच 2-3 हजार प्रोडक्ट रेडी आहेत आपल्या. आता क्वांटिटीवर कर्सर थांबलाय बघा तुमचा. बरोबर टाका क्वांटिटी किती आले. 108 हा, बरोबर. एंटर. आता प्राइस विचारतो बघा. प्राइस म्हणजे तुमची परचेस प्राइस, खरेदी प्राइस. बरोबर. एंटर एंटर. ऑटोमॅटिक येणार ते. एंटर एंटर मारत या. काय डिस्काउंट मध्ये काय द्यायचं? डिस्काउंट जर समोरच्या व्यक्तीने पार्टीने दिला असेल तर, ओके ओके अदरवाइज ब्लँकच राहणार. ठीक आहे. मला वाटलं कस्टमर. नाही, हे आपण परचेस बिल, कस्टमर कडे गेलोत ना, ते सेल बिल. ओके ठीक आहे ठीक आहे. ओके. आपण डीलरचा पण आहे. हा, बरोबर. ओके एंटर एंटर मारत या. बिल अमाऊंट बरोबर आली काय? बरोबर आहे. ओके, बस. आता पुढचा प्रोडक्ट ठीक आहे. पण आता तुम्हाला चांगलं आहे. आणलेला आहे ना, मग असे एका खाली हे कळलं मला. हा, म्हणजे या वाईज प्रमाणे आपल्याला येस, रिनोड करायचे. हे कंपनी. आता हे सेव्ह करून ठेवा, त्याच्यातच नंतर कंटिन्यू करू शकता तुम्ही, तेच मॉडिफाय करून. ओके, आता दुसरं बघूया त्याचं. इथून बाहेर कसं यायचं? एस्केप किंवा क्लोज करा. इथून बाहेर आलो तर escape. हो, इथून पण क्लोज केला की क्लोज किंवा एस्केप मारा. मेन स्क्रीनवर आलं. ठीक आहे. म्हणजे आपण इकडून पहिलं Purchase ला जाणार. purchase ला गेलो. हा, आता इथे सपोज तुम्हाला बघा ते बिल बघायचं आहे, ते कालच्या तारखेचं आहे, म्हणजे स्टार्टिंगला 16 तारीख करा. 17 आहे ते. डायरेक्ट 16 टाका फक्त आणि एंटर एंटर मारा द्या. एंटर. ओके, आले बघा. ओके ओके ओके
ओके जयवाल्याचं ट्रेडरचं आलं बघा बिल आठवण. डबल क्लिक करा की परत बिल ओपन होणार. परत डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट फिल करत यस. आता उद्या सपोज बाकीचे प्रोडक्ट आणलात तिथे डायरेक्ट तिथे आयटमच्या नावाचे ते क्लिक करायचे, स्कॅन मारायचं, ऍड करून घ्यायचे प्रोडक्ट. डावीकडे आयटम नेम म्हणून ऑप्शन येतो, त्याच्या खालचा ब्लँक जागा आहे आयटम नेम, त्याच्या खाली सर. हा यस, इथं स्कॅन मारायचंय किंवा एंटर मारा एकदा. परत आपण समजा घेऊया. चला तो मॅगीच परत घेतो मी. हो करा स्कॅन. आता आलं बघा क्वांटिटी, तिथे प्रोडक्टचं नाव आहे ना डायरेक्ट क्वांटिटीचं. इकडेच होईल ना? हो डायरेक्ट ते त्याने समोर देतात. स्टॉक ऍड पण झालं बघा, ब्लिंक होतं 108. बरोबर. हे आता प्लस एक्स्ट्रा 8 ऍड होणार त्याच्यामध्ये. एंटर खाली ऍड झाला बघा. याच एंट्री मध्ये ऍड नाही तर आपल्याला एक्सप्रेस करत असेल हा यस, त्याच्यात करून मी इकडे बरोबर त्याच्यात डबल क्लिक करून त्याच्यातच ऍड करा, त्याच्यातच ऍड करू शकता. 108 चे 300 करू शकता तुम्ही. आणि अपडेट बटनला क्लिक करायचं झालं की आता सब अपडेट की अपडेट होणार ते सेव्ह झाले. नाही हे क्लोज करा, ते झालं सेव्ह झालं. हो नवीन विंडो आली. आता तेच बिल ओपन करा, तेच बिल. आता त्याच्यात बघा डबल ऍड झाले. तुम्हाला सपोज नको आहे एंट्री तर उजवीकडे हे का सिलेक्ट करायचं प्रोडक्ट आणि कीबोर्ड वरनं डिलीट बटन दाबायचं एकदा फक्त. गेली बघा. बस अपडेट करा म्हणजे चुकून ऍड झाला काय झालं तुमचं तुम्ही अपडेट किंवा हे करू शकता. हो बरोबर. हे विंडो क्लोज करा. आणि हेच ऑप्शन सेल आणि परचेस मध्ये सेम असतं सर. फक्त हा बोला आधी ऑलरेडी समोर ओपनच आहे बघा परचेस एंट्री. हा आता हे फक्त परचेस हो. आता तुम्ही बघा डायरेक्ट माऊस नाही करून ते करत यायचं नाही, चुकीच आहे ते. पहिली डेट टाकायची, डेट पासून सुरुवात कधी पण लक्षात ठेवा. डेट वर क्लिक करा, पहिली बिल डेट, एंटर मारत यायचं पुढे एंटर. हा आता इथे कॅश आणि क्रेडिट दिलं, पेमेंट आपण फुल केलेलंच असेल, फुल पेमेंट झालेलं असेल. हा मग डायरेक्ट कॅश मध्ये घेतलं तरी चालेल. कॅश केलं हो. किंवा सपोज तुम्हाला क्रेडिट मध्ये दाखवून नंतर पेमेंट एंट्री मारायची असेल तर बिल क्रेडिट मारायचे, नंतर मग तुम्ही क्विक पेमेंट मधून पेमेंट एंट्री दाखवायची. क्रेडिट म्हणजे काय? क्रेडिट म्हणजे ते उधारीवरती आलं, हा असं सेव्ह होणार. पेड वगैरे हवं असेल कॅश मध्ये घेतलं तरी चालेल. ठीक आहे. हो. काही ते नवीन पार्टी ऍड करण्यासाठी F3 बटन दाबायचं. तिथे आधी पार्टीच्या इथे आलं F3 बटन. बरोबर. तर नवीन पार्टी ऍड करू शकता. पेन आहे का तुमच्याकडे? नाही हो. ओके राहू दे. मोबाईल आहे. आता करायलाच होत नाही बघा, मी तो आमच्या लक्षात राहणार. ठीक आहे. हे क्लोज करतो. ठीक आहे, हा आपला झाला सेक्शन. बरोबर. आता याच्यात अजून काय आहे? आता ह्याच्यामध्ये ह्याचं वाला बिल, हे नॉन जीएसटी येते. हा मग ते कसं करायचं? नॉन जीएसटी आहे ना, तुम्ही इथे दाखवणारच ना बिलामध्ये कसं करणार, मग ते दाखवत लागणार तुम्हाला. ह्याचं बिल मारावंच लागणार तुम्हाला परचेस मधून. त्याच्याशिवाय तो प्रोडक्ट ऍड होणार नाही. बिल मारावं लागणार. स्पॉट आम्हाला तिथं पक्का बिल घ्यावं लागेल, त्याची ऍड चालणारच नाही. नंतर रेग्युलर आता बऱ्याच सुपर मध्ये नॉन जीएसटी वाले पण असतात ना प्रोडक्ट असतात. ते काय हे करतात. समजा त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे, जर तुम्हाला हे प्रोडक्ट आहे ना जर रेग्युलर ह्याच्यामधून ऍड करून जीएसटी रिपोर्ट मध्ये दाखवायचं नसेल तर एक ऑप्शन येतो. पण तुमची शेवटी तो कॅश, आता हा कस्टमर तुम्ही कॅश मध्येच विकाल असं नाही ना. बरोबर. पण युपीआय मग तुम्हाला हिशोबाला हिशोब दाखवायचा. ठीक आहे, आपण ते इकडे पण दाखवू. बरोबर. इथे परचेस बिलच मारायचं त्याचं ह्याचं पण, नंतर मग त्याचे बारकोड निघणार. हो बरोबर. इथे डेट टाकायची. हा डेट 30 आहे समजा सपोज.
इथे पहिली डेट टाकावी लागेल की नाही इथे नाही, न्यू बटन इथे काही गरज नाही ना, आपण नवीन हा, direct इथून. इथून जे करायचं ते. बरोबर, एंटर मारा. इथे आता पार्टी पार्टी ऍड F3. बरोबर, तिथे F3 मारा, नाव टाका आणि एंटर मारायचं शक्यतो सर. माऊस हात लावायची गरज नाही. बरोबर, बस. आणि सेव्ह बटनला क्लिक करा. बाकी काय टाकायचं नसेल तर शॉर्टकट सेव्ह केलं ते चालतं. सेवला काय आहे सेव Alt S. हा, ठीक आहे. म्हणजे property वाला आला तर property मध्ये एंटर मारा. enter करू का? एंटर. परत हो, एंटर. तर इथे त्याचा बिल नंबर टाकायचा असेल तो. bill number ला 20. बरोबर, एंटर मारत या. एंटर मारत या. ओके, एंटर मारा. इथे लिस्ट आली बघा. ह्या लिस्ट मध्ये हा प्रोडक्ट नसणार, बरोबर. त्यामुळे तुम्हाला इथेच F3 मारून ऍड करावं लागणार. हा, F3 साठी नवीन काही बनवायचं असेल F3 लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे डीलरला पण आणि प्रोडक्ट सगळ्याला ठीक आहे. ठीक आहे. नवीन. आणि एडिट करण्यासाठी F1. एडिट करायला F1 आणि एडिट साठी F3 दोनच कॉमन की आहेत. हा, आणि आपण ऑल टेस्ट सेव्ह साठी. हा, बरोबर. ओके. ओके, आता हा प्रोडक्ट माऊस सोडून द्या. हे प्रोडक्टचं नाव ऍड करा. ओके. स्टार शाईन. आता हा ओके. काय आहे बरं मी जार. जार आहे. स्टार शाईन जार आपण हा, बस. स्टार शाईन जार. एंटर हो, आता ही नावं तुम्हाला इंग्लिश मध्ये टाकायची की मराठीमध्ये? सगळंच मराठी पाहिजे. ओके, मग काय करायचं माहिती, इथे काय टाकू नका, ते घालवा. तिकडे या, इंग्लिश नाव टाकलं ना, तिकडे या, ते घालवा बॅकस्पेस ने. हा, आणि इथे लँग्वेज चेंज करा. इथून खालून. बरोबर, एम मराठी. हा, ते घ्या. हा, आता टाईप करून बघा तिथे. मस्त आहे. हो, ओके. ओके. बस. म्हणजे जे मी इकडे इंग्लिश टाकलं तर इंग्लिश येणार, मराठी टाकलं तर मराठी. येस येस, बरोबर. आता बाकी काय घ्यायची गरज नाही. हो. एंटर. नाही काय HSN कोड जर तुमचं ह्याचं जीएसटीचं बिल वगैरे असेल ना, तिथे बिलात असतो बघा सर, प्रत्येक प्रोडक्टचं दिलेलं, तो टाकावा लागेल. हा, एंटर. आता इथे तुम्हाला जर एंटर मारा, 5% वगैरे ते ऍड करा. इथे तुम्हाला आयटमची कंपनी वगैरे ऍड करू शकता पाहिजे असेल तर. वेगवेगळे जसे आता हिंदुस्थान युनिलिव्हर येते, गोदरेज येते. समजा एखादा लोकल ब्रँड, मग इथे जनरल घ्यायचं. जनरल जी प्रेस करा आणि एंटर मारा. मराठी चेंज करावं लागेल आपल्याला. हा, किंवा तिथे इंग्लिश असताना मराठी पण येतं ना पहिलं अक्षर. हो हो, मराठी ठेवा. आणि त्या ह्याच्यावर या ग्रुपवर कंपनी काय जी प्रेस करा फक्त. आणि समोर बघा पहिलं वरती येतं ते का जी, त्याच्यावर हा, आणि एंटर मारा. आलं बघा जनरल. खाली आहे ना जी वाले, ते बघा आलं जनरल. हा, एंटर मारा. इथे पण जी प्रेस करा. किंवा हे काय तुमचे एक जारचा सेक्शन बनवू शकता नवीन पाहिजे तर. तिथे F3 किंवा प्लस बटनला क्लिक करून. बरोबर बरोबर, एंटर मारत आहे सर. एंटर. इथे पीसेसच येईल. ओके, एंटर मारा. हा, आता इथे बघा परचेस रेट विचारतो बघा. बरोबर, एंटर. सेल प्राइस. हे सगळे प्राइस मात्र इंग्लिश नंबरच घेणार आहे इथे. हा, एंटर. नंतर MRP. बरोबर, बस. एंटर मारू द्या आणि सेव्ह बटनला क्लिक करा. बस. बेसिक प्राइस म्हणजे विदाउट जीएसटी असेल तर. आणि परचेस तुमचे ₹100 विथ जीएसटी असेल तर 5% किंवा काय वगळून असतो तो बेसिक रेट. प्रत्येक वेळी बिलात देतातच असं नाही. हो बरोबर. हो, बेसिक टाकायची गरज नाही, डायरेक्ट सेव्ह करा. ओके, पण आता बारकोड यायचं सेव्ह करा. बारकोड टाकायची गरज नाही, सॉफ्टवेअर ऑटोमॅटिक जनरेट करणार. ओके, हे सगळं करून डायरेक्ट सेव्ह करू. हो, बरोबर. ठीक. नाही झालं नाही.
हा तुमची आता इंग्लिश लँग्वेज बंद करा, ऑल्ट एस वापरायचं असेल तर, किंवा माऊस न वरती क्लिक करा. ओके, सेव्ह करा सर, किंवा ऑल्ट एस मला. आता झाला बघा. ओके, आता इथे सर्च करा तो. मराठीत केलं ना आपण. हा, मराठीत केलं तर मात्र मराठीत हे करा. लँग्वेज शिफ्ट करण्यासाठी ना शॉर्टकट आहे. हो, ऑल्ट शिफ्ट दाबायचा. हो, ऑल्ट शिफ्ट दाबून बघा, ऑटोमॅटिक इंग्लिश, ऑटोमॅटिक मराठी. ऑल्ट आणि शिफ्ट दाबा डावीकडच्या. ओके, ते बघा. हा, आता इथे मराठी करा परत, ऑल्ट शिफ्ट दाबून. आले बघा. आता तो प्रोडक्ट सर्च करा, स्टार टाका फक्त. आले बघा खाली. बस सिलेक्ट कर, क्वांटिटी टाकायची. सपोज एक 4, 5, 10 असेल ते. बस एंटर एंटर मारत या. मारा एंटर एंटर. समजा ह्या प्राइस मध्ये डिस्काउंट आहे. हे आपण परचेसचं मारतोय. हो, बघा, जर समोरच्या पार्टीने आम्हाला दिलं असेल, येस, एंटर. ओके, असे ऍड करत झाले सगळे प्रोडक्ट, तर सेव्ह बटनला क्लिक करायची. लँग्वेज ओके करा. ओके, हा प्रोडक्ट तुमचा ऍड झाला, सेव्ह झालं बिल ते. ओके, क्लोज करून बाहेर या. हो, तुम्हाला नंतर इथे बारकोडचा ऑप्शन पण देणार आहोत. क्लोज करा, क्लोज करा. आता बारकोड प्रिंट करण्यासाठी ना वरती येतं स्टॉक बटन ऑप्शन आहे बघा, तिकडे वरती स्टॉक रिपोर्ट. सॉरी, आयटम्स मध्ये उजवीकडे बघा 2 नंबर ऑप्शन, आयटम्स. इकडे उजवीकडे. हो सर, इकडे बटन सर. हा, म्हणजे कंट्रोल आहे. हो, यस, सगळे शॉर्टकट तिथे दिलेले आहेत. ठीक आहे. ओके, आता वरती बघा बारकोड नावाचा ऑप्शन दिलेला आहे, 4थं बटन. ओके, त्याला क्लिक करा. आता इथे खाली बघा आयटम नेमचा ऑप्शन दिलेला आहे. आता इथे पहिल्यांदा काय करायचं, इथे ओपनिंग स्टॉकच्या ऐवजी इथे क्लिक करा, परचेस स्टॉक घ्यायचा. एरोवर क्लिक करा, परचेस मेन क्वांटिटी घ्या. हा, परचेस आयटम रेकॉर्ड मेन, बरोबर. आणि खाली बघा आयटम नेमचा ऑप्शन आहे पहिलंच. हा, तिथे तो स्टार म्हणून टाईप करा. मग काय गरज नाही. तिथे बिलाप्रमाणे डेट टाकली तरी चालते. हा, कधीच्या तारखेचं बिल होतं ते 16 करा तिथे, नाही ते घेणार नाही. पहिले फक्त 16 करा, बस. डायरेक्ट 16 टाईप करा, एंटर मारा. ओके, आता तिथे आयटम स्टार टाईप करा फक्त माऊसने. आली ऑटोमॅटिक. ओके, ऑटोमॅटिक आलंच बघा डेट टाकल्याप्रमाणे. आता सपोज आपल्याला मॅगीचा काढायचा नाहीये, स्टारचा काढायचा. स्टारला टिक मार्क करा डावीकडे, तर खाली पडले बघा 5 क्वांटिटी ऑटोमॅटिक घेतले त्याने बघा. इथे इथे कमी जास्त करू शकतो. 2 पाहिजे तर 2, एंटर मारायचा. अजून एकदा एंटर. असं कम्प्लीट झालं की वरती बघा प्रिंट नावाचा ऑप्शन आहे. प्रिंटला हो, प्रिंट कोड 128 त्याला क्लिक करा. हो, इथे प्रिव्ह्यू ला क्लिक करा, बारकोड प्रिव्ह्यू. इथे क्लिक करा त्याला. इथे प्रिव्ह्यू दिसणार पहिल्यांदा तुम्हाला. ओके, इथे आपण सगळे डिटेल्स बघू शकतो. आणि प्रिंट ला क्लिक करा, प्रिंट. ओके करा. आता याच्यामध्ये तुमचं 2 आपण फॉर्मॅट वेगवेगळे सेट करा. याच्यावर काही एक्सपायरीची वगैरे गरज नसते. त्यामुळे ग्रोसरीचं वेगळं आणि याचं 2 वेगवेगळे फॉर्मॅट सेट करून देतो तुम्हाला. ते मला कुठून घ्यायचे आहेत ते जेव्हा आपण प्रिंट देणार ना. आता काय करा सर, या पुन्हा या परचेस मध्ये या. याचं बिल भरणार ना का डायरेक्ट सध्या चालू करूया प्रोडक्ट लेबलिंग काढायला? नाही करणार, लेबलिंग नको करूया. बिल वाईजच भरूया म्हणतात. ओके, येस, मला कळायला नाही. ओके, न्यू बटनला क्लिक करा. बिल भरायचं प्रत्येक वस्तूचं. मग हॅलो,
न्यू करू. हो बरोबर, बाजूला क्लिक करा, न्यू बटनला क्लिक करा, ऍड करा. तर इकडे एक डेट टाकतो मी. एंटर एंटर. इकडे नवीन ऍड करूया. इथे नाही, ऍड करण्यासाठी F3 बटन दाबायचं सर. आता सांगा. हा बस एंटर एंटर मारत द्या, सिलेक्ट करून एंटर एंटर. आपण त्याच्या आलो ना. हो हो, एंटर एंटर मारत द्या, बिल नंबर एंटर, या एंटर एंटर एंटर. इथे हे करा, काय करा. हे तर दोन्ही आणले. हो मराठी अल्ट शिफ्ट दाबायचं डावीकडचा, ते चेंज होणार. अल्ट दाबून धरा आणि शिफ्ट दाबा. नाही अल्ट, आता झाला बघा. बरोबर, आता इथे F3 मारून ऍड करा धने. धन्याच्या आता काय काय पॅकिंग मध्ये बनवणार आहात तुम्ही? मी 50 ग्रॅम पासून. ओके, F2 त्याच्यात नसणार वाटतं तो. कॅप्स लॉक ऑफ करून टाका, कॅप्स लॉक ऑन असेल तर ऑफ करून टाका. हा करा, एकदा धन्य टाईप करा आणि धन्य टाका ना, NE. ओके, आहे तो. ओके, आता हे किती ग्रामचं आहे? बाजूला क्लिक करा तिथे. ते विंडोजचं ते किंवा माऊस. हे आता किती आहे? पाव किलो कमी आहे. 100 ग्रॅम. एस्केप मारा एकदा. तिथे पाव किलोचं पॅकेट घ्या मग, आणि एक थोडं घालवा, ते आहे ना अजून खाली आलंय बघा, पाव किलो 250 ग्राम. 100 ग्रामला एंटर मारा. ओके, ही विंडो येते बघा. आता इथे तुम्हाला तुमचा बॅच ऍड करण्यासाठी F3 बटन दाबायचं. हा, इथे खाली बॅच म्हणजे तुमचं MRP टाकले ते चालते. सॉरी, तुमचा रेट. हा किती, हा एंटर. सेल रेट पण तुमचा तोच टाकायचा. एंटर MRP ₹1 चढ दाखवायचा, 1 किंवा 2. बरोबर, एंटर मारत द्या. परचेस प्राइस वगैरे का ऑप्शनल आहे. एंटर मारत द्या, परचेस तुमची खरेदी. एंटर आणि खाली बघा एक्सपायरी पर्यंत या. हा, इथे तुमची एक्सपायरी. आता तुम्ही कशी टाका, डेट टाका, पुढे टाका किंवा मंथ आणि इयर टाका. डॅश करून इयर टाका, डॅश सर. हो, 2026. आता तिथे ह्या महिन्याचे टाका ना सर, मार्च, म्हणजे 03/26 करा. डॅश एंटर. पूर्ण रेट नाही, तुम्हाला नुसतीच पाहिजे होती ना. 0 ते तिसराच महिना चालू आहे ना. आणि इथे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तुमची पॅकिंग डेट. 01 आपण करूया अंदाजे. 2026. हा, नाही आता ते काय केलं, एक्सपायरी हे मॅन्युफॅक्चरिंग 1 महिन्यानंतर एक्सपायर. हा बरोबर, येस बरोबर सर. ओके, यस, अप्लाय करा. ओके करा. ओके, तिथे ऍड झाला, एंटर मारा सर त्याला. ओके, अच्छा, करंट डेटची एक्सपायरी टाकला. ओके करा त्याला. हे करा, एक्सपायरी पुढची टाकली पाहिजे होती. ठीक आहे. हा, एंटर मारा. खालच्या प्रोडक्ट वर आहे, खालच्या त्याच प्रोडक्ट वर F1 बटन दाबा. हा, F1 घेतोय काय? हे मारा, F3 मारून ऍड करा सर. टाका, ₹50 टाका बॅच. परत ऍड होईल की? हो, एंटर. सेल प्राइस टाका, MRP टाका, एक्सपायरी पुढची टाका, पुढच्या महिन्यात जुलै ऑगस्ट तरी, कारण डेट प्रमाणे ते एक्सपायर बरोबर दाखवले सॉफ्टवेअरने. ऑगस्ट वगैरे टाका, 08/26. हा, ओके बरोबर, एंटर. आणि इथे
करंट डेट आहे 3/26. ओके एंटर अप्लाय एंटर. ओके ओके तिथे आता बॅच ऍड झाला. सिलेक्ट करा त्याला. आपला वाला कुठला आहे हा डिलीट करायचा असेल तर डिलीट बटन दाबा. हो नाही झालं ठीक आहे. खालचा सिलेक्ट करा लास्ट वाला एंटर मारा. ओके क्वांटिटी टाकायची. आता ह्याचे किती बनवला सपोज 10 बनवले का एंटर 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 मारत या. ओके एंटर. तर लगेच दुसरा प्रोडक्ट घ्यायचा धण्याचाच एका खाली एक घ्यायची सेव्ह करायची. सपोज अर्धा किलो 1/2 किलो सगळे घ्यायचे एका खाली एक. लँग्वेज सर लँग्वेज नाही दुसरा घेताय काय काय करता. हा ओके ओके हा 1 किलो घ्या. ओके बरोबर. ओके इथे F3 बटन दाबायचं. टाका बॅच म्हणजे त्याचा हे टाका सेल रेट. बारकोड काय टाकायची गरज नाही हा ते सॉफ्टवेअर जनरेट करणार ऑटोमॅटिक. ही एंटर करून हो एंटर मारा त्याच्यावर. टाका क्वांटिटी 1 किलोचे किती बॅग बनवला 5 10 25 बरोबर. एंटर एंटर मारायचं. असे एका खाली एक सगळे ऍड करायचे. एंटर मारा सर. हे करतो. आता हे परचेस वाला आहे की सेल वाला आहे. परचेस ते बघा डावीकडे बघा. हो सेल वर आपण गेलोच नाही. सेलचा वेगळा विषय. पहिला स्टॉक ऍड करावा लागेल ना. डावीकडे बघा एंट्री परचेस दिसते. ओके सेव्ह करा. आधी स्टॉक प्रोडक्ट ऍड करून सगळे स्टॉक ऍड करावे लागतात आपल्याला. ओके क्लोज करून बाहेर या. ओके हे पण क्लोज करा. आता या आयटम्स मध्ये बारकोड्सला येणार तुम्ही बरोबर. तिथे परचेस वाला ऑप्शन घ्यायचा तिथे हा क्लिक करा बरोबर. मेन परचेस ओके करा आणि डेट टाका कधीची होती ती. आले धनाचे ऑप्शन. बस ते प्रोडक्ट सिलेक्ट करा तिथे टिक मार्क करायचे माऊस ने डावीकडे डावीकडे. हा दुसरा पाहिजे दुसरा पण सिलेक्ट करायचा. ओके इथे हो क्वांटिटी कमी करा 2 करा. याचे 2 करा. एंटर मारा. एंटर एंटर त्याचे पण 2 करा. एंटर एंटर मारायचा. हे कम्प्लीट झालं का आता प्रिंटला यायचं. हे झालं आता एंटर परत मारायची नाही 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 एकदाच एंटर मारायचा. हो प्रिंटला या. प्रिंट कोड 1 2. आता इथे बघा इथे तुम्हाला घ्यायचं आहे. जर हा वाला असेल ना ज्याला एक्सपायरी नाही तर तुम्ही जनरलचा बारकोड घ्यायचा आहे. ग्रोसरी असेल तर ग्रोसरी ज्याला एक्सपायरी पॅकिंग डेट पाहिजे तो. आणि प्रिव्ह्यूला क्लिक करा. इथे प्रिव्ह्यू दाखवणार तुम्हाला. कन्फर्म करा. तिथे आली बघा डेट तुमची तुम्हाला पाहिजे तशी आली बघा. बस प्रिंट बटनला क्लिक करा. समोर बटन आहे बघा प्रिंट. ओके म्हणा. ओके आता आपण इकडे बारकोड बघू शकतो. रिपीट कराल ना हो हे बघा आपण नॉर्मल डेट टाकले नॉर्मल डेट आली आपली. तुम्हाला फुल डेट पाहिजे असेल तर फुल डेट पण टाकू शकता. मंथ आणि इयर पाहिजे मंथ इयर किंवा पूर्ण डेट पण टाकू शकता डेट मंथ इयर. जमेल ना सर.